हाय मित्रांनो, ही बघा आमच्या शेजाऱ्याची गाय नवीन आणली आहे. किती दिवस झालेला आणून? 3 दिवस झालं गाय यायला झाली आहे. बस बस तुम्हाला सांगतो, ह्या गाईचं वासरू माझा अंदाज आहे की मेलंय ही, किंवा कमी दिवसात तर गाय यायला लागली आहे. कारण तर हिच्या घाणीवरनं मी सांगतो तुम्हाला बरं का. आता ही जी डिलिव्हरी झाल्यावर नंतर आपण बघू वासरू जिवंत आहे का कसं काय. मित्रांनो, ह्या गाईचीच घाण बघून सांगितलं होतं, तर आता ही वासरू काढतो. फक्त व्हिडिओ बघा, तसे लाईक करा, कमेंट करा. स्टॉप कर. मित्रांनो, वासरू बाहेर आल्यावर थोड्या वेळ असं ठेवायचं, कारण तर त्यानं पेल्याला बळस तोंडातनं घाण पडते बाहेर. आणि ही वासरू जिवंत निघलं. मराच्या गाईला होतं, जिवंत निघलं, नशीब आपलं. हे बघा, हो गायचं पूर्ण घाण खाली पडायला लागले. थोड्या वेळ असं ठेवायचं म्हणजे त्याचं पूर्ण तोंडातली घाण बाहेर पडते. गेलं वाटतंय. हे नाही रे बाबा, हाय बळस पेल्याला घाण पडायला दिसते. वासरू सुरक्षित बाहेर काढलं, समजा व्यवस्थित आहे. पण वासरांचं चलिंदर एकदम काय विचित्र झालेलं आहे. कारण त्यानं आतमध्ये पोटात लय वेळ थांबलंय, दम कोंडलेला आहे. जगलं तर नशीब. आता सध्या तर आपण क्लिअर केलेलं आहे. ह्याला तोंडातनं घाण वगैरे समधी काढली आहे. वासरू सध्या तर हाय बघा. फक्त जर तुम्हाला जर तुमच्या गाईचं काय कळत नसलं, काय होत असेल, तर कधी बी आपल्यासोबत संपर्क करा. तुम्ही जाग्यावर बसून इलाज करचाल, डॉक्टर जर जवळपास येत नसेल तर. हे अशा प्रकारे बघा आपण डिलिव्हरी केली गाईची.